हे सगळे कलाकार यांच्याबरोबर कधीही मला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी नाही मिळाली. आमची तयारी आहे. मला बोलवा. लोक हे ऑन रेकॉर्ड बोलतोय तुमच्याकडे काम करण्यासाठी आम्ही आता तुझ्या आईला महाराष्ट्राचा राजमाता जिजाऊ पुरस्कार सुद्धा मिळाला. आईच्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे हा. की नंतर तुला पळताना पण ते नुसते पळतायत तर प्रत्येकाच्या मागे काहीतरी टेन्शन आहे, त्यामुळे ते धावण्यात पण ते दिसते त्याला कारण. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत लोकशाही मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. नुकतीच महात्मा फुलेंची जयंती ही उत्साहात पार पडली. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती साजरी होताना दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, राजश्री शाहू महाराज किंवा महात्मा ज्योतिबा फुले, अहो इतकंच काय, शिवछत्रपती शिवाजी महाराज सुद्धा, या सगळ्यांनीच चौकट भेदत काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहित होतं आता थांबायचं नाही. अर्थात चौकट भेदून समाजाकरता, लोककल्याणाकरता म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. कारण या महाराष्ट्राच्या मातीतच रुजलंय आता थांबायचं नाही. सध्या राज्याचं राजकारण असू दे, समाजकारण असू दे किंवा शैक्षणिक क्षेत्र सुद्धा, सध्या चर्चा होते आणि केवळ एकाच वाक्याची, आणि ती म्हणजे आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही म्हणजे नेमकं काय आहे, याच विषयी बोलण्याकरता आता थांबायचं नाही या चित्रपटाची टीम आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेली आहे, लोकशाही मराठीमध्ये आली आहे. या सगळ्या टीमचं लोकशाही मराठीमध्ये मी मनापासून स्वागत करते. प्राजक्ता, किरण खुजे, भरत सर, आशुतोष सर आणि अर्थातच सिद्धार्थ जाधव, सगळेच इतकी ट्रीट पाहायला मिळते खरं तर महाराष्ट्राला. एक आत्ताच नुकताच ट्रेलर जेव्हा बघितला तेव्हा त्याच्यातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे. आशुतोष सर, तुमच्याकडून सुरुवात करते मी. प्रेरणादायी गोष्ट असं म्हणत असतानाच त्याच्यावर तो उगवता सूर्य दिसतो. याच्यातूनच चित्रपटातली ती प्रगल्भता, ती संहिता स्पष्ट होते. सर्वप्रथम तुमचं इंट्रोडक्शन फार छान होतं, ऐकायला खूप चांगलं वाटलं. त्यातच खूप प्रेरणा आहे. जी नावं तुम्ही सगळी घेतलीत तेवढीच प्रेरणादायक ही कथा पण आहे. आणि मला माहीत नव्हतं की ही एक सत्य घटना आहे आणि अशी कोणी व्यक्ती आहे जी असा विचार करू शकते आणि अशी कल्पना अंमलात आणू शकते, हे मला माहीत नव्हतं. आणि ते जेव्हा मी ऐकलं उदय शिरूरकरजींबरोबर बद्दल, ती मी इमिजिएटली आधी आकर्षित झालो कथेकडे आणि या पात्राकडे. कारण हे पात्र मला ऑफर होत होतं, तर मला वाटलं की हा त्यांना प्ले करण्याचा एक ही एक संधी आहे जी मला सोडायची नव्हती. आणि म्हणून मी ही फिल्म ॲक्सेप्ट केली. ऑफकोर्स दुसरे बरीच कारणं आहेत. हे सगळे कलाकार यांच्याबरोबर कधीही मला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी नाही मिळाली, पण आता को ॲक्टर्स म्हणून एक संधी मिळते. आमची तयारी आहे. आमची तयारी. मला बोलवा. लोक हे ऑन रेकॉर्ड बोलतोय तुमच्याकडे काम करण्यासाठी आम्ही आता तर यांच्यावर काम करण्याची संधी मिळणं, ही फिल्म मला मिळणं, तुषार हिरानंदानी जे प्रोड्युसर आहेत, हिंदीचे प्रोड्युसर आहेत, त्यांनी मराठीत असं या फिल्मच्या मार्फत पाऊल ठेवणं, हे मला खूप मजेदार वाटलं. आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस. खरंय, बऱ्याचशी खरं तर अरविंद जगताप यांचं लिखाण, मग ते लिखाण पत्राचं असू दे किंवा ते लिखाण कवितेचं किंवा लेखाचं असू दे, त्याच्यातच एक सशक्तता बघायला मिळते. त्यामुळे ते डायलॉग्स जे आहेत, अगदी प्राजक्ताचा पण जो ट्रेलर सध्या गाजतोय, की हलका फुलका सुरुवातीला वाटतो, पण खटकन कानाखाली वाजवल्यासारखं शेवटी ते वाक्य समोर येतं. त्याच्यात जी ताकद आहे ती बरंच काही देऊन जाते. अरविंदबद्दल सांगायचं तर तो सेन्सिटिव्ह आहे मुळात, आणि ह्या चित्रपटाचा लेखक पण आहे ओमकार. तो पण अत्यंत हुशार आहे. मुळात कसं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कधी असं वाटतं की जेव्हा ते कानपडात बसते अशी, ती गोष्ट चांगली असावी लागते. आणि ती गोष्ट जेव्हा चांगली असते आणि त्यात ती गोष्टीने सगळं जिंकलेलं असतं, त्यात फक्त शब्द भरायचे असतात. पण शब्द भरणारे लोक देखील अशा पद्धतीचे सेन्सिटिव्ह असतील तर ते जास्त जवळ जातं आणि बोलता बोलता तू म्हणतेस तसं चपराक एक लावून जाते. ह्या ज्या गोष्टी समोर येतात लिखाणात,
तर आम्हा सगळ्या ॲक्टरना ते बरं वाटतं की मी काहीतरी चांगलं करतोय, काहीतरी वेगळं करतोय आणि काहीतरी चपराक बसण्यासारखं करतोय. त्याचा एक वेगळा आनंद येतो. म्हणून तू नाव घेतलंस अरविंदचं, तर अरविंद तो तसा सेन्सिटिव्ह माणूस आहे. हो. शेवटी ते तुमचं धावत येणं, न वाक्य असतानाही डोळ्यातून बोलणं, हावभाव म्हणजे ते ते आपसुकच आहे म्हणा. पण तरी सुद्धा म्हणजे न बोलता सुद्धा दिग्दर्शकानं जे काही करून दाखवलेलं आहे ते अफलातून आहे. शिवराज वायचळ त्याचा पहिला चित्रपट आहे हा. तरुण अगदी, अगदी. हां. आणि त्याच्या डोक्यात गोष्ट फिट आहे एकदम, की त्याला काय म्हणायचं आहे. जसं आशू सरांनी सांगितलं, की एक सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्या व्यक्तीने तेव्हा जो काही विचार केला असेल, की अशा पद्धतीने काहीतरी वर्क व्हावं समाजात, ते फिल्ममध्ये येईल असं मला तर वाटलं नव्हतं. पण त्यांनी आणलं. म्हटलं तरी डॉक्युमेंटरी पण होऊ शकते. पण शिवराजचा प्लस पॉइंट आहे आणि या सगळ्या लेखकांचा प्लस पॉइंट आहे, की त्यांनी ती फिल्म केली. तो ड्रामा केलाय छान. तो ड्रामा इतका छान केलाय, की नंतर तुला पळताना पण ते नुसते पळतायत नाही, तर प्रत्येकाच्या मागे काहीतरी काहीतरी विचार आहे, काहीतरी टेन्शन आहे आणि त्यांना प्रत्येकाला एक एम गाठायचं आहे आणि त्या पळण्यातच कळते, की हे जर मी नाही केलं तर पुढे सक्सेस नाही माझ्या आयुष्यात. त्यामुळे ते धावण्यात पण ते दिसते, त्याला कारण ती गोष्ट आहे. आग आहे. हो, हो, हो. सिद्धार्थ कधी म्हणजे फोन आला की थेट संहिताच आली की भरत सरांबरोबर 10 वर्षांनी मला वाटतं एकत्र दोघं पुन्हा चित्रपटात? हा रिलीज होणारा कदाचित असेल. याच्या अगोदर मी तमाशा लाईव्हमध्ये आम्ही एकत्र होतो, पण भरत सर वेगळ्याच रोलमध्ये होते. पण हा सिनेमा आला तेव्हा मी भरत सरांबरोबर होतो. मी 3:30चं शूटिंग करत होतो लोणावळ्यात आणि तेव्हा शिवराज वायचळ आपल्या मित्राने हा सिनेमा ऐकवला होता आणि म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की क्वचितच एखादा नट असेल की अशी गोष्टी अशी सिनेमाची गोष्ट ऐकल्यावर त्या सिनेमात काम करायला नकार देईल. म्हणजे त्याचं त्या दिवशी त्या दिवसच खराब असेल तर तो नाही बोलेल, नाहीतर नाही. म्हणजे ह्या सिनेमात कुठलीही भूमिका करायला मला मिळाली असती तरी मी केली असती. एवढा सुंदर गोष्ट आणि सिनेमा आणि खरी गोष्ट आहे ना. मी नेहमी म्हणतो की आपण इंग्लिश फिल्म बघतो त्यात बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट असं लिहिलं असतं, ट्रू स्टोरी लिहिलेलं असते. तर माझ्या आयुष्यातली ही पहिली फिल्म असेल जी खरी सत्य घटनेवरची फिल्म आहे. सो काम करायला बरं वाटलं आणि मला खूप बरं वाटतं की आत्ता मराठी सिनेमात जे नवीन लेखक दिग्दर्शक आहेत ते विनोद हा माझा फॉर्म आहे, फोर्टे आहे, माझा प्लस पॉईंट आहे. पण विनोदाच्या पलीकडे जाऊन माझ्याकडे भूमिका येतात आणि तसे दिग्दर्शक मला त्या पद्धतीने प्रेझेंट करतात. म्हणजे यातला मारुती कदम हा मी कुठेतरी माझ्या लहानपणी असे खूप मारुती कदम पाहिलेत. मला माझ्या पप्पांमध्ये मारुती कदम दिसतो, की स्वतःच्या पोरासाठी, वडिलांसाठी, बायकोसाठी त्या परिस्थितीशी झगडून काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांच्या आयुष्यात एक सुपर हिरो येतो शिरूरकरसारखा, जो त्यांना एक मार्ग दाखवतो. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यांनी करताना मजा आली. खरं सांगतो की मला काम करायला खूप आवडतं आणि मला माझ्याकडून कोणी काम करून घेत असेल तर आणखीन गंमत येते. आणि तो म्हणजे मगाशी सरांनी एक मस्त शब्द वापरला मगाची एंट्री, चाबूक. एक चाबूक असायला हवा, मग आम्हाला दिशा मिळते. आम्ही घोडे आहोत, आम्ही बेफान पळणारे घोडे आहोत, बेछूट घोडे आहोत. पण आम्हाला व्यवस्थित लगाम लावली तर आम्ही युद्धही खेळू शकतो आणि आम्ही रेसही जिंकू शकतो. क्या बात आहे. तर ते तो जो लगाम देणार आहे ते आपल्या मराठी इंडस्ट्रीतले लेखक दिग्दर्शक आहेत आणि मला खूप बरं वाटतंय की माझ्यासारख्या घोड्याला खूप छान पद्धतीने लगाम ते लावतायत. पण आसपास इतकी सगळी माणसं होती, इतके दिग्गज होते, म्हणजे ऑन द स्पॉट तर बरेच प्रयोग झाले असतील. असं काही झालंय? नाही, ही गोष्ट अशी आहे की ती गोष्टच एक वेगळा प्रयोग आहे आणि तो सक्सेसफुल झालाय. तो मांडताना क्लिअर होते लेखक, दिग्दर्शक, आमची टीम अख्खी, की काय करायचं, कसं करायचं, कसं पोहोचवायचं. आणि मला असं वाटतं की इम्प्रोव्हायझेशनपेक्षा जी गोष्ट घडली आहे तीच तशी प्रेझेंट करताना वेगळा कसब लागतो. बऱ्याचदा प्राजक्ता असं होतं की हा चित्रपट बघताना जेव्हा तुमचा संवाद पाहिला, जेव्हा ट्रेलरमध्ये जो संवाद दिसतो किंवा तू जे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेस त्याच्यात कुठेतरी असा गाभा दिसतो की एखादी स्त्री आपण म्हणूया ती सगळ्यांवर प्रेम करत असते. ती आपल्या नवऱ्यावर प्रेम करते, मित्रांवर करते, नातेवाईकांवर करते, पण ती स्वतःवर कधीच प्रेम करत नाही. ती विसरतीये का कुठे, हे तू सांगू पाहतेस का चित्रपटात? अगदी तू जशी सुरुवात केलीस त्या निमित्ताने मला काही कवितेच्या ओळी आठवल्या की आपण कायम म्हणतो की मी शिवरायांच्या भूमीतला, मी फुलेंच्या भूमीतला, मी शाहूंच्या भूमीतला, मी बाबासाहेबांच्या भूमीतला. पण हो, मी त्यांच्या भूमीतलाच आहे, त्यांच्या भूमिकेतला नाही याचा विचार करा.
तर मला असं वाटतं की हा चित्रपट तुम्हाला त्यांच्या भूमीत पण नेतोय आणि त्यांच्या भूमिकेत पण नेतोय. वा. आणि स्त्री म्हटल्यावर संघर्ष येतच आला. हो. मग जशी जशी तू उतरंडीला जाते स्त्रियांच्या, तो संघर्ष अधिक गडद होत जातो. आपल्यासाठी ज्या गरजा आहेत ते त्यांच्यासाठी प्रिव्हिलेज होत. मला असं वाटतं हा चित्रपट करण्याच्या निमित्ताने कसं वागू नये हे शिकले. तुझ्या वेदना माझ्या संवेदना होऊन चालणार नाही. त्या जोपर्यंत सहवेदना होत नाहीत तोपर्यंत मी माणूस म्हणून नाही जगू शकत. मी माणूस म्हणून समाजाला नाही सामोरं जाऊ शकत. इतकं सहज सोपं सांगण्याचा या चित्रपटातून प्रयत्न करण्यात आलेला आहे, जो आजच्या समाजाकरता खूप गरजेचा आहे. आज आपण समाजात सतत बघतोय की स्त्रियांवर अत्याचार होणाऱ्या बातम्या येत आहेत. माणूस माणूस म्हणून जगतोय का, तो स्वतःकडे पाहतोय का, तो इतका आत्मकेंद्रित झालेला आहे, याच्या सतत बातम्या येतात. अशा ह्याच्यात डोळ्यात अंजन घालणारा हा चित्रपट महाराष्ट्र दिनाला रसिकांच्या भेटीला येतोय. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. अर्थात हे झीचं टायमिंग आहे आणि कामगार दिन आहे आणि हा कामगारांवर बेस असलेला चित्रपट आहे. आणि तू म्हणतेस तसं, जसं म्हणाले की प्रत्येकाला टेन्शन्स आहेत वगैरे, प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत, पण ना जसं मी गप्पांमध्ये बोलतो की प्रत्येकाला एक वेगळी संधी मिळायचा चान्स असतो. तुम्हाला ते कळली पाहिजे की ती संधी कशी उचलायची. ह्या पिक्चरमध्ये आपण पॉझिटिव्ह लेवलला जातोय की कुठल्याही वयाचं भान न ठेवता तुमच्याकडे एक वेगळी संधी येऊ शकते. त्या संधीचं सोनं करा तुम्ही. यश आहे ना, एम ठेवा आयुष्यात. तर हा पॉझिटिव्ह विचार खूप आहे ह्या चित्रपटात. मला वाटतं की प्रश्न तर आहेतच, प्रॉब्लेम मधूनच तो प्रश्न निर्माण होतो आणि ते प्रश्न निर्माण झाल्यावर त्याचं उत्तर तर काहीतरी असेलच ना. मग उत्तर शोधायचं कसं? का आपल्यातच ग्रुपडून राहायचं? तर नाहीये. ते उत्तर शोधायला बाहेर पडा आणि त्यासाठी थांबायचं. म्हणजे आशुतोष सर, जसं सिद्धार्थने सुद्धा एक मुद्दा मगाशी बोलता बोलता सहज उपस्थित केला की मराठी सिनेसृष्टीमध्ये नवनवे प्रयोग होताना दिसतात. मग ते संहितेच्या बाबतीत असू देत, कलाकार निवडीच्या बाबतीत असू देत, किंवा अगदी दिग्दर्शन, निर्मातीपणा, या सगळ्याच बाबतीत वेगवेगळे प्रयोग होऊन खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटानं श्वास नंतर श्वास घेऊन नंतर मागे वळून पाहिलेलंच नाहीये. तर काय वाटतंय, बॉलिवूड आणि त्यानंतर होत असलेले मराठीतले इतके सक्षम प्रयोग हे फार वाखणण्याजोगी गोष्ट? ॲब्सोल्युटली. मला वाटतं की आपण जितकी वेगवेगळी जॉनरला आपण मराठीत काय म्हणू, शैली, जितके वेगवेगळ्या शैलीमध्ये आपण सिनेमे मराठीत बनवतो ते हिंदीमध्ये बनत नाहीत. कारण हिंदीचा आवाका वेगळा आहे, आपला आवाका वेगळा आहे. आणि आपल्या आवाक्यामध्ये आपला जो प्रेक्षक आहे त्याला प्रयोग बघण्यात एक रुची आहे, एक ते निवडतात. पण ऑफकोर्स कुठली बघायची कुठली नाही बघायची हे द ऑडियन्स इज व्हेरी क्लिअर. पण दॅट हॅज नॉट स्टॉप्ड अस फ्रॉम अटेम्प्टिंग डिफरंट जॉनर्स. आपलं नेहमी एकच चॅलेंज आपल्यासमोर नेहमी आहे, तो आहे आपलं डिस्ट्रीब्युशन, एक्झिबिशन. आपण अशा राज्यात आहोत जिथे हिंदी सृष्टी पण खूप स्ट्रॉंगली तिचं दायित्व आहे. हॉलिवूड खूप मोठ्या याने येतो आहे आणि रिजनल सिनेमाही आता मेनस्ट्रीम सिनेमा येऊ लागला आहे. त्यामुळे आपल्याला ॲक्च्युली गरज ही आहे की आपण कशा प्रकारे त्या एक्झिबिशनचं, थिएटर्स मिळणं हे आपण कसं सॉल्व्ह करू शकू. कारण ते जर का आपण सॉल्व्ह करू शकलो तर आपले सिनेमे महाराष्ट्रातच नाही देशभर बघायला मिळतील लोकांना. आणि त्यामुळे आपली जी इकॉनॉमी आहे ती वाढेल. आता इकॉलॉजी ती नाही आहे. त्यामुळे काय होतं, कित्येक फिल्म्स अशा आहेत ज्या अद्भुत आहेत पण त्यांना एक्झिबिशन करेक्ट न मिळाल्यामुळे त्यांना सक्सेस नाही मिळाला. आणि मग आपण असं एक धोरण आपलं इमिजिएटली बनतं की असा सिनेमा बनवायची गरज नाही का ते चालत नाहीत. तर आय थिंक वी नीड टू रिअली, हे आपण वर्षानुवर्ष याचं आपलं डिस्कशन चालू आहे की कशा प्रकारे आपण एक्झिबिशन मराठीचं स्ट्रॉंग केलं पाहिजे. आय थिंक दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अगदी याच्यावर विचार होणं खरं तर गरजेचं आहे. या चित्रपटामध्ये तुम्ही ज्या अधिकाऱ्यांची भूमिका बजावलेली आहे, अतिशय संवेदनशील पण त्याचबरोबर तितकाच कणखर असलेला असा तो अधिकारी आहे. प्रत्येक भूमिका ही आपल्याला काहीतरी देऊन जात असते, आपल्यामध्ये नकळत काहीतरी रुजवत असते. ही भूमिका आशुतोष सरांसाठी म्हणून काय रुजवून गेली नकळत?
ॲज अन ॲक्टर ही करताना मला आनंद जो मिळाला तो वेगळा आहे. जसं मी सांगितलं की यांच्या सगळ्यांबरोबर मला काम करायची एक संधी मिळाली. या दिग्दर्शकाबरोबर काम करताना मला मजा आली. पण यांची जी पात्रं आहेत ना, ती जेव्हा मी वाचलीत आणि मग जेव्हा मी बघितली, ज्या प्रकारे यांनी ती उभी केलीत, ही सर्वसामान्य माणसांची गोष्ट आहे. आणि त्यांची गोष्ट म्हटलं की त्यांच्या कुटुंबाची गोष्ट आहे. म्हणजे ते कुटुंब कसं जीवन त्यांचं जगतंय, त्या तेवढ्याशा ऐपतीत कशाप्रकारे त्यांची जी खुशी आहे, त्यांची जी दुःख आहेत, सुख आहेत, ते हाऊ आर दे एक्झॅक्टली लीडिंग देअर लाईव्हज. आणि त्यात या अडचणींमध्ये असताना त्यांचा जो संघर्ष जो चालू आहे, तो संघर्ष चालू असताना जेव्हा संधी येते, तेव्हा ती संधी त्यांना घ्यायची नसते. कारण त्यांना वाटतं की आपलं जीवन बाबा जसं आहे तसंच नीट चाललंय. हे सगळं आपल्याला रिस्क घ्यायची नाही. पण जेव्हा शिरूरकरने त्यांना दाखवून दिलं की ही संधी खूप गरजेची आहे तुम्हाला, ही तुम्हाला घ्यायची खूप गरजेची आहे आणि तुम्ही जर का घेतली नाही तर तुम्हाला कामावरनं काढून टाकेन. त्यानंतर नाईलाजाने त्याने घेतली आणि ती घेतल्यावर त्यांचं जीवन कसं बदललं, हे अद्भुत आहे. सिद्धार्थ, नुकताच तुझ्या आईला महाराष्ट्राचा राजमाता जिजाऊ पुरस्कार सुद्धा मिळाला. हे जगणं क्या बात. थँक्यू सर. हे जगणं, असं जगणं तू फार जवळून पाहिलंयस. म्हणजे जी प्राजक्ताने भूमिका पडद्यावर रेखाटलेली आहे, लालबाग परळ परिसरामध्ये त्या काळामध्ये अशा अनेक भूमिका होत्या. फक्त गरज होती ती तिला पाठीवर थाप मारून लढ म्हणायची किंवा आता थांबायचं नाही, चल पुढे म्हणण्याची. पण तेव्हा मात्र ती परिस्थिती नव्हती. कालांतराने मात्र ती परिस्थिती बदलत गेली आणि जसं मी म्हणते की ती सुरुवात कुटुंबातून होते. ती तू सुरुवात कुटुंबातून तुझ्या आईकडे बघून झालेली आहे. त्यामुळे हे जगणं फार तुला जवळ होतं. त्याचं भूमिका साकारताना कितपत फायदा होत गेला? निश्चितच झाला आहे. आणि म्हणजे थँक्यू आईला. मी म्हणजे माझ्या आईच्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे हा. आणि आमच्याकडून सुद्धा मनापासून आम्हाला खूप अभिनंदन. आनंदच वाटतो आणि तिला खूप छान वाटते, तिला ते. मलाही खूप छान वाटते. पण तू म्हटल्याप्रमाणे भरत सर काय, मी काय, अंकुश दादा, केदार सर, सगळेच म्हणजे आपली त्या काळातले सगळेच आम्ही तो काळ जवळून पाहिला आहे आणि आजही पाहतोय. मला तेच म्हणायचं आहे की आई बाबा हे घरातले कर्ते पुरुष. म्हणजे मी असा मुलगा होतो, म्हणजे माझा भाऊ डॉक्टर आहे, माझी बहीण वकील आहे. पण या दोघांनाही त्या काळात त्या परिस्थितीची जाणीव होती. मी तिसरा लहान असल्यामुळे मला त्या परिस्थितीची जाणीव नव्हती. मला ती सिच्युएशन समजत नव्हती लहान असल्यामुळे, की असं काय आहे, तुम्ही हेच का बनतं. मग पप्पा आम्हाला कुठे फिरायला काही घेऊन जात नाही. मला जिलेबी हा प्रकार खूप आवडतो, स्वीट. त्याला पप्पा कमन कवडा म्हणायचे, की पगार झाला की ते आमच्या पोरांसाठी ते आणायचे. ते जिलेबी 2 रुपयात एवढी मिळते. सो तुम्ही ही लॉजिक त्यांचं असेल की पोरांसाठी काहीतरी गोड घेऊन जातो, पण ते 1 रुपया 2 रुपयात पेपरमध्ये आलं. मला जिलेबी त्यामुळे जास्त आवडायला लागली. पण तेच का आणायचा हा प्रश्न मला पडायचा. सो परिस्थिती समजण्यासाठी एक वेगळी गोष्ट लागते. शिवराज वायचळणी जेव्हा ही गोष्ट ऐकवली तेव्हा ती मला माझी वाटली. आणि मला कळलं की नंतर कळलं की 2017 झालेली गोष्ट आहे, जिथे जसं शिरूरकर सरांचं पात्र आशू सरांनी निभावलं आहे, की कोणतरी येतं, तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवतो आणि तुम्ही ते सक्सेस करून दाखवता. आणि हे 2017-18मध्ये असं झालं जी 2025मध्ये येतं आहे. मी कुठेतरी माझ्या लहानपणी माझ्या वडिलांना, माझ्या काकांना, आजूबाजूच्या मामांना जे पात्र किंवा दिसलं होतं ते कुठेतरी 2025ला मला साकारायला मिळालं. म्हणजे कदाचित माझ्या या नशिबात होतं की मी नट व्हावं आणि आयुष्यात काहीतरी मी असं पात्र साकारावं जे अजाणतेपणी मी माझ्या सगळ्या सुपरहिरोना ट्रिब्यूट असेल माझ्याकडून, की तुम्हाला बघत आलो पण आज ते. आणि ते कुठेही ग्लिसरीन नाही आहे, ते खरं आहे. शिवराजने सगळं खरं मांडण्याचा प्रयत्न केला. दीपक शिर्के सर माझे वडील आहेत या सिनेमात, पहिल्यांदा यांच्यावर काम करतोय. पण माझा आणि त्यांचा एक संवाद आहे, जो प्रत्येक बाप पोराचा संवाद आहे. माझ्या आणि माझ्या बायकोचा एक सीन आहे, जो प्रत्येक सर्वसामान्य त्या माणसाच्या आयुष्यातला तो रोमॅन्टिक सीन नाही, पण त्याचा तो रोमॅन्स असेल कदाचित, तो छान असेल जे काय. मी ना लहान मुलांबरोबर ॲज अ ॲक्टर मी लहान मुलांबरोबर खूप छान खुलतो. खूप वेळा मी लहान मुलांबरोबर काम करत असतो. या सिनेमात माझी एक छान मुलगी दाखवली आहे. त्या मुलीबरोबर जे माझे कनेक्शन आहेत, मला वाटतं शिवराजने हे सगळं आमचंच आयुष्य चित्रात ह्या सुपरहिरोसाठी चितारलेलं आहे. आणि सगळे म्हणतात तेच आहेत. या सिनेमाचा भाग होणं, इतक्या दिग्गज मंडळींबरोबर काम करणं, सरांबरोबर स्क्रीन शेअर करणं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि नट म्हणून खरंच माझ्यासाठी हा
खूप महत्त्वाचा सिनेमा आहे आयुष्यातला माझ्या. अगदी मुलाखतीची वेळ खरं तर संपते. आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. जितकं ऐकावं तितकं कमी आहे. पण अगदी शेवटचा सवाल मी सगळ्यांनाच विचारते, का थांबायचं नाही आणि का हा चित्रपट पाहिला, चित्रपटगृहात यायचं? अगदी थोडक्यात सगळ्यांनी बरोबर सांगा. मला असं वाटतं आनंद नाही शोधायची गोष्ट नाहीये, तो स्थायी भाव आहे. म्हणजे मुळात मी आनंदी आहे, काहीतरी झालं तर मी अधिक आनंदी होईल. पण हा चित्रपट तसा आहे, तुमच्याकडे जे आहे ते साजरं करा, पुढे आपोआप चांगलं सगळं होणारच आहे आणि म्हणून आता थांबायचं. चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, त्यात कुठेही गॅप नव्हता, म्हणजे आम्ही थांबलो नव्हतो. सतत शूटिंग चालू होतं. कारण आम्ही जर थांबलो नाही, आम्ही थकलो नाही, तर तुम्ही थिएटरपर्यंत यायला थकताय कशाला? या थिएटरपर्यंत या चित्रपट पहा, त्यासाठी शेजार पाजारांना घेऊन या, त्यासाठी तुम्ही थांबायचं नाही. 1 मेला वाट बघतोय या. अर्थातच अंधारात कुढत बसायचं की कोपऱ्यात लावलेल्या त्या मिणमिणत्या दिव्याकडे पाहत उद्याचा दिवस मात्र फार चांगला आहे, सकारात्मक आहे, हे स्वतःला समजवायचं आणि जगणं सुंदर करायचं हे ठरवण्यासाठी मात्र आता थांबायचं नाहीये. आणि याकरताच घरात न थांबता थेट चित्रपटगृहात जाऊन आता थांबायचं नाहीये, हा चित्रपट पाहायचा आहे. त्यामुळे हा चित्रपटगृहात मात्र असाच थांबत राहो अशी मी शुभेच्छा देते. आणि याच नोटवर इथंच थांबते. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.